आज आपण श्री ललिता सहस्रनाम या स्तोत्राची फलश्रुती काय आहे, त्याचे काय काय बेनिफिट्स आहेत, हे आज आपण समजून घेणार आहोत. उत्तर भागामध्ये अध्याय 3 पासून ललिता सहस्रनामाची फलश्रुती सांगितली गेली आहे. ती अशा प्रकारे: हे घटोद्भव अगस्त्य ऋषी, तुला मी आत्ता सांगितलेली 1000 नामे श्री ललिता देवीला संतुष्ट करणारी आहेत. ही नामे सर्व रहस्यांचे रहस्य आहेत. असं सांगण्याचा उद्देश असा आहे की कूर्म पुराणात किंवा अन्य पुराणात येणारी देवी सहस्रनामे येथील सहस्रनामा एवढी रहस्यमय नाहीत. या स्तोत्रा इतके चांगले स्तोत्र पूर्वी कधी झाले नाही आणि पुढे कधी होणार नाही. या स्तोत्र पठणामुळे सर्व व्याधीचे शमन होते आणि सर्व प्रकारचे वैभव वाढते. संपत शब्दाने गज तुरंग याची समृद्धी असाही बोध होतो. या स्तोत्र पठणाने अकाली येणारा मृत्यू टळतो आणि योग्य काळी येणाऱ्या मृत्यूचेही निवारण होते. जीवनपीडेचे शमन होते आणि आयुष्य दीर्घायुष्य लागते. कुठल्याही प्रकारचा ताप याने नष्ट होतो. अपुत्रकांना हे स्तोत्र पुत्रपद आहे. चारी पुरुषार्थ प्राप्ती करून देणारे, धर्म अर्थ काम मोक्ष याची प्राप्ती करून देणारे हे स्तोत्र विशेष करून श्रीदेवीचे अत्यंत आवडते स्तोत्र आहे. श्री गणेशाची पूजा केल्याने विघ्नांची बाधा नष्ट होते. आरोग्याची प्राप्ती व्हावी म्हणून श्री सूर्याची उपासना करावी. धर्म मोक्ष प्राप्त होण्यासाठी श्रीहरी विष्णू उपासना करावी. धर्म अर्थ मोक्ष मिळवण्यासाठी श्री शिव उपासना करावी आणि धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारीची प्राप्तीसाठी श्री चंडिकेची आराधना करावी. पद्मपुराण पुष्कर खंडात अनेक प्रकरणामध्ये हे आहे. श्री ललिताच्या उपासकाने नेहमी या सहस्रनामाचा प्रयत्नपूर्वक जप करावा. प्रातस्नान केल्यानंतर त्याने संध्यावंदनादी कर्म विधीपूर्वक नियमितपणे करून देवघरात पूजागृहात जाऊन तेथे श्रीचक्राची पूजा करावी. त्यानंतर पंचदशी किंवा षोडशी विद्येचा 1000 किंवा 300 किंवा कमीत कमी 100 जप तरी करावा. विधीपूर्वक असा याचा अर्थ वैदिक आणि तांत्रिक दोन्ही प्रकाराप्रमाणे. नंतर या रहस्यमय सहस्रनामाचा पुन्हा जप करावा. जो कोणी बुद्धिमंत आपल्या आयुष्यात कमीत कमी एकदा तरी हा जप करतो त्याला पुढील फळे प्राप्त होतात. हे कुंभसंभवा, हे अगस्त्य ऋषी, या नामजपाची पुण्यफले मी तुला काय सांगू. तर श्री गंगास्नानाचे आणि अन्य साऱ्या पवित्र तीर्थक्षेत्रात असंख्य वेळा स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते त्या या फक्त नामजपाने होते. अविमुक्त क्षेत्रात म्हणजे श्री वाराणसी क्षेत्र, काशी क्षेत्र येथे कोटी कोटी लिंगाची स्थापना करण्याने, श्री सूर्यग्रहणकाळी विद्वान द्विजांना कोटी कोटी भार सुवर्णाचे दान केल्याने, श्री गंगाकाठी असंख्य वेळा अश्वमेध यज्ञ केल्याने जे पुण्य लाभते तेच पुण्य या सहस्रनामाच्या जपाने मिळते. निर्जल मरू प्रदेशात म्हणजे वाळवंटामध्ये कित्येक विहिरी खोदण्याने, दुष्काळात रोज कोटी कोटी ब्राह्मणांना जेवू घातल्याने मिळणारे जे पुण्य आहे ते पुण्य या नामजपाने मिळते. 1000 वर्षे नियमितपणे अत्यंत श्रद्धेने वरील सर्व केल्याने त्यामुळे मिळणाऱ्या पुण्याला असंख्य वेळा गुणल्याने लाभणाऱ्या पुण्याच्या बरोबर हे नामजप पुण्य आहे. या रहस्यमय सहस्रनामातील किमान एक नाम जपण्याने महत्पुण्य जपकर्त्याला मिळते आणि त्या जपकर्त्याची सारी पापे नष्ट होतात, यात संशय नाही. हे कलशीपुत्रा, हे अगस्त्य ऋषी, येथे जास्त काय सांगायचे, मी सांगतो, तू श्रवण कर. मनुष्याने नित्यकर्माचे अनुष्ठान न केल्याचे जी काही सारी पापे, निषिद्ध कर्माचे आचरण केल्यामुळे घडणारी पापे खात्रीने नष्ट होतात. सर्व 14 विश्वातील एकही व्यक्ती असे पापाचरण करू शकणार नाही की ज्या पापाची निवृत्ती या सहस्रनामातील एकाच नामाने होणार नाही. कारण हे सहस्रनाम सर्व पापांचा उतारा आहे, सर्व पापावरील रामबाण तोडगा आहे.
या सहस्रनामाखेरीज अन्य एखाद्या उपायाने जो कोणी आपली सर्व पापे नाहीशी करू इच्छितो तो जणू थंडीच्या निवारणाकरता हिमालय पर्वताकडे धाव घेतो असेच म्हटले पाहिजे. या सहस्रनामाचे रोज पठण करणाऱ्या भक्ताला देवी प्रसन्न होते आणि त्याला त्याच्या इच्छित वस्तू प्राप्त करून देते. उपासना करणारा भक्त म्हणजे उपासना करणारा, 3 अध्यायाचे संपूर्ण सहस्रनाम पठण करणारा, यावत जीव असे करणारा, प्रातस्नान जप आदी करून नंतर पठण करणारा, ही या 4 भक्ताची लक्षणं सांगितली आहेत. हे स्तोत्रपठण न करणाऱ्या व्यक्तीस भक्त कसे बरं म्हणायचे? नित्य पाठ करणे शक्य नसेल तर त्याने शुभदिनी तरी पाठ करावा. चतुर्विधा भजन्ते माम यजना सुकृतो अर्जुन आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. श्रीमद भगवद्गीतेतील 7व्या अध्यायातील हा 16वा श्लोक. दुःखाने पिडलेला ज्ञान मिळेल या इच्छेने स्वहित पाहणारा आणि ज्ञानी असे भक्तांचे 4 प्रकार आहेत. पहिल्याने आपली पापे नाहीशी होण्याकरता सहस्रनाम पाठ करावा, दुसऱ्याने चित्तशुद्धीसाठी, तिसऱ्याने अर्थप्राप्तीसाठी आणि चौथ्याने विश्वकल्याणासाठी असे भक्तमीमांसा भाष्यात म्हटले गेले आहे. पुण्यवासरे, कपिलाषष्ठी, अर्धोदय आदी दिवशी म्हणजेच मेष, तूळ, मकर आदी संक्रांती दिवशी, संक्रांत दिनी सर्वात मोठा दिवस आणि सर्वात मोठी रात्र असणाऱ्या दिवशी, 22 जून 22 डिसेंबर या तारखेस, 3 जन्मदिवशी, अयनकाली, शुक्ल पक्षाच्या नवमी आणि चतुर्दशी तिथींना, शुक्रवारी आणि विशेष करून पौर्णिमेच्या दिवशी चंद्रबिंबात श्री ललिता माता बसलेली आहे असे समजून तिचे ध्यान करीत या सहस्रनामाचे पठण करावे, हा पाठ करावा, जप करावा. स्वजन्मतिथी म्हणजे स्वतःचा, पत्नीचा आणि मुलाचा जन्मदिवस किंवा स्वतःचे जन्म नक्षत्र, त्याच्या मागचे नक्षत्र आणि त्यानंतर येणारे नक्षत्र किंवा स्वतःच्या नक्षत्रासह असणारे प्रत्येक 9वे नक्षत्र किंवा स्वतःचा जन्मदिवस, दीक्षा दिवस म्हणजे ज्या दिवशी तुम्ही मंत्रदीक्षा घेतली तो दिवस आणि पूर्णाभिषेक दिवस म्हणजे श्रीविद्यामध्ये पूर्णाभिषेक नावाचा एक शेवटची स्टेप आहे तो दिवस. अर्थात श्री गुरुच्या इच्छेनुसार दिवसाची निवड करावी. श्री गुरुवचन प्रमाणम चंद्रबिंबे पूर्णचंद्राच्या बिंबात साध नावाची शाश्वत कला श्री त्रिपुरसुंदरीच्या रूपात असते. म्हणून चंद्रबिंब हे श्रीदेवीचे श्रीचक्र आहे, तिची प्रतिमा नव्हे आणि म्हणूनच आवाहनादी विधी उपचार करण्याची तिथे जरुरी नसते. आणि पंचोपचाराने श्रीललिता मातेची पूजा करून हे सहस्रनाम पठण करावे. अशा व्यक्तीचे सारे आजार नष्ट होतात आणि त्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं. गंध, धूप, पुष्प, दीप असा तो नैवेद्य म्हणजे पंचोपचार. तत यह अहम सह असो, जो मी ती तो आहे. यह असो सह अहम, जो तो मी आहे. तत् त्वम एव, तो खरेखरीच तू आहेस. त्वम एव तत्, तू खरोखरी तो आहेस. ही श्रुतिवचने आहे. म्हणून ज्या देवतेचे ध्यान करावायचे त्याच देवतेशी ऐक्य आहे असे समजून घेणे हीच प्रधान पूजा आहे. यालाच अंतर्याग किंवा आंतरिक पूजा, यात देवतेशी भक्ताचे ऐक्य होते. उदाहरणार्थ तुका झाला पांडुरंग अशी भावना. बहिर्याग किंवा बाह्यपूजा ही गंध, पुष्प आदी उपचाराच्या मानस संकल्पनाने साधते. हा आविष्कार नावाचा एक प्रयोग आहे, कल्पसूत्रामध्ये सुचवलेला आहे. या सहस्रनामाचे पठण करीत असता ज्वरपीडित व्यक्तीला म्हणजे ज्याला खूप ताप आलाय अशा व्यक्तीच्या डोक्याला तळहाताने स्पर्श केल्यास ज्वर आणि डोकेदुखी तत्काळ शमन पावते.